हे हाय हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त मजेत असाल. म्हणजे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे माझा शो जो की आहे खारघरला. आज कोण आर्टिस्ट आहे ते मला अजून काहीच माहीत नाही. आता बघू गेल्यावर कोण आर्टिस्ट आहे. तर मी आता निघालो ट्रेनमध्ये ऑन द वे. ट्रेनमध्ये अजून अंबरनाथून जस्ट ट्रेन निघाली आहे. हे गाईस, तर मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि उल्हासनगर आता येईल. तर ठाण्याला उतरेल, ठाण्यावरून खारघरला जाईन. खारघरला शो आहे आज ना. तर गाईज मी ठाणा स्टेशनला आता उतरलो आहे आणि आता इथे मी आलो आहे हार्बर लाईनची ट्रेन पकडायला. तर आता मी कोणती पनवेल पनवेल ट्रेन आता लागली इथे, पण अजून आली नाही आहे. 554ची आहे पनवेल ट्रेन. खारघरला उतरायचं तर 554ची जी पनवेल आहे तिच्याने मला जावं लागेल. अजून आहे 10 मिनटं तर आहेत. मला 10 मिनटं तर वेट करायचं आहे ट्रेनचा. तर बघतो कधी येते ती ट्रेन. हे गाईज, तर मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन निघाली आहे. तर कधी आता खारघरला पोचतोय काय माहीत नाही. तर बघू कधी पोचतो. हे गाईज, तर आता मी खारघरला आलो आहे. आत्ता ऑटो पकडतो सेक्टर 4. तर बघू शकता खूप मोठी जत्रा लागली आहे खारघरची. ह्या जत्रेत शो आहे आज माझा. 31st खूप मोठी जत्रा आहे आणि खूप मोठा शो आहे आय थिंक आजचा. हे गाईज, तर आज साई आहे शोला. तर साईचा ऑलमोस्ट मेकअप रेडी झाला. मी पण मेकअप करतो आता. तर गाईज माझा मेकअप झाला, अजून कॉस्ट्यूम घालायचं बाकी आहे. तर साईची एंट्री आहे आणि माझ्या एंट्रीबरोबर बराच टाईम आहे. तर तयारी चालली आहे. तर सगळ्यांनी ब्लॉग चालू असू द्या, पूर्ण ब्लॉग नक्की बघा. काय हसते एवढी? तोंडात पंच मारून गेली भाई. हम दोनों ने अच्छा किया, साई और सुषमा. अंबरनाथ साई असं बोल. अंबरनाथ साई और सुषमा पनवेल. अच्छा की. और लालबाग का साई को मुंह झाँक रहा है. काहीच तरी ते चहावाले आले. चहा पिण्यात सगळे थकले. 10 वाजले, सगळे थकले. कंटिन्यू डान्स करतात. आता चहा पितात सगळे. चहावाला आला इथे. हाय, आमची साई पण थकलाय.
खायचं प्यायचं परत 31 चला 31 घेतो हा नाही ना देऊ पण नको घे. अरे माझी बायको अशी आहे ना सांगायला करतात ना ती बोलते मी काय ते कुठे भेटतात ते कर व्हिडिओ कर बियर तुझ्यासाठी घेऊन येते पण तू पी तरी पण पी. समझ रहे हो ना. हो ती ट्राय करत असते तू काय करतो असते कळलं ना? परीक्षा परीक्षा वरती कधी जायला तिकडे राहायचं नाही, मुली कधी एक- जेव्हा बाटली घरी येईल तेव्हा तू बाहेर असशील. बायकोचं बोलणं घ्यायचं नाही. गोड बोलून ती तुझा गळा कापणारच कधी म्हणजे मी प्यावं असं वाटतंय का. तू पिला ना मग तिला पॉइंट मिळणार. हा यस म्हणून तू बघ ती जेव्हा तुला प्यायला आणेल तू पण तिला पण ऑफर कर. ती बसणार असेल तुझ्या बरोबर तरच पी. नाही पीत. 31st प्लॅन चाललाय. ऑल कार्यक्रम इज डन. हाँ ये ऑल कार्यक्रम इज आई एम करिंग. तुम लोग ऑर्डर देइंग आई एम करिंग. गाईज तर लास्ट सॉन्ग आहे त्या आधी सुषमाताईने अर्धा पॅकअप केलाय नंतर घाई होईल म्हणून साईने पण बऱ्यापैकी पॅकअप केलाय. बॅग पण पॅकअप करतोय. Almost मला खूपच लेट होत असतो. एनी टाइम मला लेट होत असतो म्हणून मी आज पूर्णपणे आम्ही काढ ना तू पण अगं काय काढणार ती काढील पण ना. म्हणजे हे काढायचं केसरी सॉन्ग तर पॅकअप सॉन्ग टाइम पण वेस्ट होणार नाही. आता सुषमाताई थोडं पॅकअप करताय. हीच काय पॅकअप करू शकत नाही. आहे तशीच राहील. मी पण माझी बॅग भरली आहे. थोडंफार बाकी आहे तर आता पॅकअप लास्ट सॉन्ग आहे. गाईस तर आमचं आता मी पॅकअप करतोय. भरपूर लेट झाले 11:15 होत आलेत आणि सगळेच पॅकअप करतोय आम्ही. आता साई पण आमचं पॅकअप करतोय. सुषमाजी पॅकअप करते. तर जरा घाई गडबड बाय बाय टाटा नंतर बोल. काय असतात की तुमचं प्रेम वाढणार आहे की कमी होणार आहे. म्हणजे मुद्दा काय की काय बोलतात त्याला राग आहे तो एकांतात म्हणजे व्यक्त करावा. तू लग्न कधी करणार आहेस. तर गाईस आमचा पॅकअप झालाय. आम्ही आता निघतोय सगळेजण. साई नाव का तुझं. नेहा सुषमा दिदी आणि ही एक सुषमा दिदी. हे बघा हे सुषमा दिदी आणि हे अँकर दादा आणि त्यांची स्वरूप मिसेस सावंत आणि ही दिदी. दीदीचं नाव काय. तनिषा. तर आता आम्ही निघतोय. आमचं पॅकअप झालाय आणि रात्रीचे 11:15 वाजले. रे 12 नाही 11:53. 11:15 झाले ना. 8 मिनिटं आसपास. तर आता आम्ही निघतोय इथून. हे गाईस तर 12 वाजलेले आहेत. कोणाचे बरोबर 12 वाजलेत आणि नवीन वर्ष सुरू झालंय. Yes. तर आम्ही सगळे आता घरी चाललोय. बरोबर 12 वाजले. तर निघतोय आम्ही सगळेजण. हे 2025 हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. सर्वांकडे धन संपत्ती भरभरून येवो आणि त्यांची लग्न हो. ओके आणि ज्यांच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो. आणि सर्वांना चांगलं व्यासपीठ मिळून या कला क्षेत्रात नाव लौकिक हो त्याची ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमची आठवण ठेवा आणि कार्यक्रमाला बोलवा लवकर लवकर. धन्यवाद. हे गाईस तर आम्हाला इथून ट्रेन नाहीये तर आम्ही ओलाने चाललोय. मागे तिघं बसले. तर जाम दगदग चालली आहे आणि किती 12 वाजून गेलेत. न्यू इयर आमचा सेलिब्रेट इथेच झाला. तर हे आम्हाला बिचारे सोडणार आहेत. हो अंकल हाय करो मेरे ब्लॉग में. तर आता आम्ही निघाले. तर गाईस ही ताई उतरतीये. बाय बाय टाटा. ती उतरली आता तनिषा आणि इथे न्यू इयर सेलिब्रेशन चाललंय बघा यांचं. ओ हो हा चलो. तर ती ताई उतरली तर आम्ही पुढे जाऊन उतरणार आहे. A few moments later. हे गाईस तर मी आता घरी आलोय. घरी पोचलो आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर फ्रेश वगैरे होतो. तर व्लॉग आजचा कसा झाला मला नक्की कळवा.
लाईक शेअर सबस्क्राईब करा. सपोर्ट असंच कायम असू द्या आणि धन्यवाद शेवटपर्यंत ब्लॉग बघितलं त्याबद्दल. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आय होप तुम्हाला हे वर्ष पण खूप मस्त जाईल. जसं हे वाला गेलं 2024 गेलं तसं 2025 पण खूप मस्त जाईल. तर थँक्यू. तुमचा सपोर्ट असंच कायमस्वरूपी ठेवा. अशी खूप खूप वर्ष येते आणि खूप खूप वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहा जसे आत्ता आहात. तर टाळा बाय बाय.